भावांनो, आर-आर-बीचा फॉर्म भरलाय, त्याचबरोबर आर-आर-बीसाठी लागणारी विविध पुस्तकं तुम्ही खरेदी केलेली आहे. पण तुमच्या मनामध्ये प्रश्न येत आहे की आपण परीक्षेमध्ये मॅक्झिमम मार्क कसे मिळवायचे, त्याचबरोबर याच्यामधील टॉप पोस्ट आपण कशी मिळवायची. तर भावांनो, तुम्ही हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकी अभ्यासाची दिशा आणि दशा काय असली पाहिजे हे सांगणार आहोत. नमस्कार, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर, दक्षिण मध्य रेल्वे. भावांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही चांगली दर्जेदार पुस्तकं घेतलीच असतील, तर भावांनो, या पुस्तकाबरोबर तुम्ही एक पुस्तक निश्चितच घेतलं पाहिजे. ते म्हणजे कोणतं, तर पाठीमागल्या वर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक. भावांनो, तुम्ही पाठीमागल्या वर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक घ्या, भलेही कोणत्याही पब्लिकेशनचं घ्या, आणि सर्वप्रथम तुम्ही त्या पुस्तकापासून सुरुवात करा. कारण की या पुस्तकापासून सुरुवात केल्यामुळे तुम्हाला पाठीमागे जे काही प्रश्न विचारले होते आणि भविष्यातही रेल्वे बोर्ड कसं प्रश्न विचारेल याचा एक अंदाज तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या संचामधून लागू शकतो. त्याचबरोबर भावांनो, तुम्ही आतापर्यंत जर टेस्ट सिरीज लावल्या नसतील तर कुठल्याही चांगल्या ॲपमधून, जसं की टेक्स्ट बुक आहे किंवा इतर ॲप्स आहे, मी कुणाचा काही प्रचार करत नाहीये, पण तुम्ही एक चांगली टेस्ट सिरीज लावा. ती टेस्ट सिरीज लावा आणि डेली एक एक टेस्ट सिरीज सोडवत जा. आणि ही टेस्ट सिरीज सोडत असताना भावांनो, तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला याच्यामध्ये मॅक्झिमम ॲक्युरेसी सोबत प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे तुमचे या टेस्ट सिरीज सोडत असताना कमीत कमी प्रश्न चुकले पाहिजे आणि मॅक्झिमम प्रश्न तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे. कारण की भावांनो, मी याच्यामुळे तुम्हाला हे म्हणत आहे की कुठलीही रेल्वेची परीक्षा असो, ती कमीत कमी 40 ते 45 शिफ्टमध्ये होण्याचं काम सध्या होत आहे. त्याच्यामुळे याचं नॉर्मलायझेशन होते आणि नॉर्मलायझेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, तर तुम्ही सोडवलेले प्रश्न किती करेक्ट आहेत ते. म्हणजे जो विद्यार्थी जास्तीत जास्त प्रश्न करेक्ट सोडवेल त्या विद्यार्थ्याला या नॉर्मलायझेशन मध्ये फायदा होतो. जो विद्यार्थ्याचे प्रश्न रॉंग होतात किंवा प्रश्न चुकीचे होतात आणि त्यांना निगेटिव्ह मार्क्स कटतात, त्या मुलांना या रेल्वेच्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही नॉर्मलायझेशन मध्ये सगळ्यात जास्त नुकसान होते. त्यामुळे भावांनो, आपल्याला स्वतःचं नुकसान करून नाही घ्यायचंय, आपल्याला सिलेक्शन घ्यायचंय, चांगले मार्क्स मिळवायचे. त्याच्यामुळे आपलं प्लॅनिंग हे परफेक्ट असलं पाहिजे. त्यासाठी हे दोन गोष्टीचं प्लॅनिंग तुम्ही करा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भावांनो, तुमच्याकडे बरेच काही पुस्तकं असतील आणि माझ्यासारखे बरेच काही लोक तुम्हाला विविध पुस्तकं घ्यायचे सांगत असतील, तर भावांनो, तुम्ही चांगले दर्जेदार लिमिटेड पुस्तकं घ्या. 2 किंवा 3च पुस्तकं घ्या, पण ते 2 किंवा 3 पुस्तकातून तुम्ही एवढा अभ्यास करा की एकच पुस्तक तुम्ही घडी घडी वाचा, त्याचं रिव्हिजन करा, त्याच्यातून जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करा. म्हणजे तुम्हाला कुठलीही त्या कन्सेप्ट बद्दल शंका राहणार नाही. जर तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकातून अभ्यास केला तर तुमचं कन्फ्युजन वाढेल. आणि भावांनो, स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी माणसाच्या मनामध्ये बिलकुल कन्फ्युजन नसलं पाहिजे. माणसाच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. तुमच्या कन्सेप्ट तेव्हाच क्लिअर होतील जेव्हा तुम्ही एक पुस्तक घडी घडी किंवा वेळोवेळी वाचाल आणि त्याच्यात तुमची क्लॅरिटी निर्माण होईल. त्यामुळे भावांनो, तुम्हाला लिमिटेड पुस्तकं वाचायची आहेत, पण जास्त वेळेत वाचायची आहेत आणि मॅक्झिमम स्कोर करायचा आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की आपण कुठल्या टॉपिकमध्ये किंवा कुठल्या सब्जेक्टमध्ये वीक आहोत आणि तो वीक सब्जेक्ट आपल्याला क्लिअर करायचा आहे. रोज एक टेस्ट सिरीज याप्रमाणे आपल्याला टेस्ट सिरीज सोडवायची आहे आणि तिच्यात वीक असणारा आपला टॉपिक आपल्याला क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काही निगेटिव्ह मार्क्स जात होते किंवा जे काही प्रश्न आपल्याला सोडवण्यात येत नव्हते, ते प्रश्न आपल्याला नेक्स्ट टाइम सोडवायचे आहेत. आणि आता आपल्याकडे आणखीन 2-3 महिन्याचा वेळ आहे. या 2-3 महिन्याच्या वेळेमध्ये आपण अशा प्रकारे जर अभ्यास केला तर आपल्याला रेल्वेमध्ये सिलेक्शन होण्यापासून भावांनो, रेल्वे मिनिस्टर पण रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला निश्चित सिलेक्शन घ्यायचं आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, चांगली पोस्ट मिळवायची आहे. आणि भावांनो, तुम्हाला तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं, त्याचबरोबर रेल्वेमध्ये येऊन आपल्या महाराष्ट्रीयन माणसाचा झेंडा नक्की उंचवायचा आहे. तर भावांनो, तुम्हाला याच्या संदर्भात काही जरी शंका प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त एका मोठ्या भावाप्रमाणे मला नक्की विचारा. मी तुम्हाला त्याच्यावर मॅक्झिमम प्रकारे मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. जर तुम्ही आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट अशाच प्रकारे मला चालू राहू द्या. कारण की भावांनो, तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.